इयत्ता 9वी सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल या चॅप्टरमधील आपण गेल्या तासिकेला प्रॅक्टिस सेट 3.1 मधील 1 ते 4 उदाहरणांचा अभ्यास केलेला होता. आज आपण या प्रॅक्टिस सेटमधील पुढील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. या प्रॅक्टिस सेटमध्ये येणारी जी उदाहरणं आहेत ती एक्सटिरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म. द एक्सटिरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल्स. आणि प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. अँड नेक्स्ट, प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स. या तिन्ही गुणधर्मावरती आधारित असणारी काही उदाहरणं आपण गेल्या तासिकेला सुद्धा पाहिलेली होती. आज आपण त्यातील उदाहरण क्रमांक 5 पाहत आहोत. इन फिगर, मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन. यूजिंग मेजर्स फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स, वाय अँड झेड. आता या फिगरमध्ये अँगल TEN या अँगलचं माप 100 दिले, वायचं माप काढता येईल. The sum of measures of these two angles is equal to 180 degree. In figure, angle TEN plus angle NEM is equal to 180 degree. याला रिझन येईल लिनियर पेअर ऑफ अँगल्स. म्हणजे रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180. त्यापैकी TENचं माप आहे ते 100 डिग्री आहे, प्लस या NEMचं माप y डिग्री आहे किंवा y आहे, इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर y is equal to 180 degree minus 100 degree is equal to 80 degree. म्हणजे अँगल वायचं माप जे आहे ते किती आलं? 80 डिग्री. याला असा बॉक्स टाकूया. त्यानंतर या दोन्ही अँगलची समसुद्धा किती येणार आहे? 180 डिग्री. नाव अँगल EMR प्लस अँगल EMN इज इक्वल टू 180 डिग्री. आणि हे दोन्ही अँगलसुद्धा लिनियर पेअरमधले अँगल्स आहेत. लिनियर पेअर ऑफ अँगल्स म्हणजे रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज. द सम ऑफ these two angles is 180 degree. Therefore, angle EMR is 140 degree plus angle EMN हा y आहे is equal to 180 degree. सॉरी z आहे हा, तर z लिहूया आपण z. Therefore, angle Z is equal to हा इकडे आणा, हो मायनस होईल 180 डिग्री minus 140 degree. Therefore, angle Z is equal to 40 degree. Angle Z is equal to 40 degree. हा अँगल आपल्याला विचारलेला आहे. आता हा y माहिती झाला, z माहिती झाला, x. The sum of measures of all angles of a triangle is equal to 180 degree. Now x, angle x plus angle y plus angle z is equal to 180 degree. याला रिझन येईल प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाच्या बेरजेचं गुणधर्म. या एक्सचं माप काढायचं आहे आपल्याला. एक्स प्लस
वायचं माप आपण काढलेलं आहे 80 डिग्री प्लस झेडचं माप 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर एक्स प्लस हा 80 प्लस 40 हा झाला 120 इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 180 मायनस 120 डिग्री इज इक्वल टू 60 डिग्री. पहा आपण सर्व कोणांच्या मापांची मापं काढलेले आहेत. एक्स इज इक्वल टू 60 डिग्री, वाय इज इक्वल टू 80 डिग्री अँड झेड इज इक्वल टू झेडचं मापसुद्धा आपण काढलेलं आहे 40 डिग्री. पहा उत्तर बरोबर आहे का नाही ते आपल्याला चेक करता येईल. 60 प्लस 40 100, 100 प्लस 80 180. द सम ऑफ 3 angles of a triangle is equal to 180 degree. Now example number 6. Line AB and line D parallel आहेत. Find measures of angle DRE. या अँगलचं माप आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. पहा ही लाईन जी आहे ती या लाईनला पॅरलल आहे. ही त्याची ट्रान्सव्हर्सल होते म्हणून हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट होईल. मग या ट्रायंगलमध्ये DRE या ट्रायंगलमध्ये हा अँगल प्लस अँगल DRE या 180 डिग्री. बिकॉज लाईन AB is parallel to line DE and AD segment AD is transversal. Therefore angle BAD is equal to angle ADE. याला रिझन येईल अल्टरनेट अँगल्स. आता या अँगलचं माप माहिती आहे आपल्याला, बट अँगल BAD is equal to 70 degree given. Therefore angle ADE is equal to 70 degree. आता पहा ह्या कोणाचं माप 70 डिग्री आहे. मग हा ट्रायंगल घ्या. इन ट्रायंगल DRE angle DRE plus angle RED plus angle RDE is equal to 180 degree. Therefore angle DRE plus DRE plus RED याचं माप 40 डिग्री आहे प्लस हा RDE या कोणाचं माप आपण काढलेलं आहे 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. Therefore angle DRE plus 70 plus 40 110 degree is equal to 180 degree. Therefore angle DRE is equal to 180 minus 110 degree. Therefore angle DRE is equal to, सबट्रॅक्शन करा, 180 मधून हे 110 जातील, राहिले 70 डिग्री. या पद्धतीनं या अँगल DREचं माप आपल्याला काढायला सांगितलेलं होतं ते काढलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 7. इन ट्रायंगल ABC बायसेक्टर्स ऑफ अँगल A and angle B intersect at point O.
या त्रिकोण ABCमध्ये कोण Bचा आणि कोण Cचा बायसेक्टर आहे, म्हणजे याचा अर्थ हा कोण आणि हा कोण एकरूप आहे, हा कोण आणि हा कोण एकरूप आहे. इफ अँगल C इज इक्वल टू, पुढे काय म्हटलेलं आहे पहा या फिगरमध्ये की आपल्याला हा बायसेक्टर ऑफ A म्हणजे A इथे घ्यावा लागेल, B इथे घ्यावा लागेल आणि इथे C. आता अँगल Aचा आणि Bचा बायसेक्टर हे इंटिरियर पार्टमध्ये O पॉईंट यामध्ये इंटरसेक्ट होतात. C या कोणाचं माप 70 डिग्री आहे. फाइंड मेजर्स ऑफ अँगल AOB. या O या कोणाचं माप आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला की बायसेक्टर ऑफ अँगल एचा AO हा एचा अँगल बायसेक्टर आहे, म्हणून बिकॉज अँगल CAO इज इक्वल टू अँगल हा OAB इज इक्वल टू, हे कॉन्ग्रुएंट असतील, इक्वल असतील. याचं कारण रे O इज बायसेक्टर अँड त्याचं माप आपण समजा x मांडलं, हे x आहे, हे x आहे. देअरफॉर लेट अँगल CAO इज इक्वल टू अँगल OAB इज इक्वल टू x डिग्री. सिमिलरली हा BO हा Bचा बायसेक्टर आहे. देअरफॉर लेट अँगल CBO इज इक्वल टू अँगल OBA इज इक्वल टू y डिग्री. आता फिगरमध्ये पहा, अँगल ॲडिशननुसार या दोन्ही अँगलची सम ही 180 डिग्री येईल. नाव अँगल ह्या दोन्ही अँगलची अँगल CAO प्लस अँगल OAB इज इक्वल टू x प्लस x इज इक्वल टू 2x डिग्री अँड ह्या दोन्ही अँगलची सम CBO प्लस अँगल OBA इज इक्वल टू y प्लस y इज इक्वल टू y डिग्री. आता नाव the sum of three angles of a triangle is equal to, in triangle ACB angle A plus angle B plus angle C is equal to 180 डिग्री. मग A चं माप आपण काढलेलं आहे 2x प्लस 2y प्लस Cचं माप आपल्याला दिलेलं आहे 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर 2x प्लस 2y इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मायनस हा 70 होईल तिकडे गेल्यानंतर 2x प्लस 2y इज इक्वल टू 110 डिग्री. Dividing by 2 on both sides, x plus y is equal to 55 degree. टू न डिवाइड केल्यानंतर आता हा x आणि हा y आहे. मग हा ट्रायंगल घ्या, इन ट्रायंगल AOB हा अँगल x प्लस y, अँगल x प्लस y प्लस अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री. हा आतला ट्रायंगल AOB दिसतोय, त्याच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असणार. या x प्लस yची किंमत 55 डिग्री आहे. प्लस अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल AOB इज इक्वल टू 180 मायनस 55 डिग्री आणि 55 डिग्री गेल्यानंतर हे 125 डिग्री. देअरफॉर अँगल AOB इज इक्वल टू 125 डिग्री. आपण पुढच्या तासिकेला या प्रॅक्टिस सेटमधील
एक्झाम्पल नंबर 8 जे बाकी राहिलेलं आहे ते सोडवणार आहोत. तोपर्यंत ही तिन्ही उदाहरणं तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवून घ्यायचे. धन्यवाद.